सोलापूर शहरातील महापालिकेच्या अहिल्याबाई होळकर प्रसूतीगृह अर्थात डफरीन हॉस्पिटलमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे। गर्भवती स्त्रियांची सोनोग्राफी करणारे तज्ञ अधिकारी जागेवर नसल्याने आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे। यामुळे महापालिका आरोग्य यंत्रणा पार कोलमडलेली दिसत आहे। महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी प्रशासनाला सूचना करून देखील अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाहीत, यंत्रणेत काही सुधारणा होत नाहीत असे निदर्शनास येत आहे। सोनोग्राफी केंद्राची वेळ 9 वाजताची असताना संबंधित अधिकारी जागेवर नसल्याने दवाखान्यात आलेल्या गर्भवती महिला रुग्णांना तात्काळ बसावे लागले। दरम्यान महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या महिला रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गुरुवारी सकाळी डफरीन हॉस्पिटलमध्ये सकाळपासून गर्भवती महिलांनी सोनोग्राफी करण्यासाठी गर्दी केली होती। सकाळी 7 वाजल्यापासून या महिलांना डॉक्टरांची वाट पाहत 3 तास ताटकळत बसावे लागले। गरोदर महिलांना सोनोग्राफी करतेवेळी उपाशीपोटी यावे लागते, परंतु हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच हजर नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला। डॉक्टर या 9 वाजेपर्यंत येणे अपेक्षित असताना देखील 10 वाजले तरी या हॉस्पिटलमध्ये आल्या नव्हत्या। त्यामुळे अखेर ही बाब डॉक्टर राखी माने यांना समजताच त्या हॉस्पिटलमध्ये आल्या असत्या। तेथे आल्या असता त्यांना संबंधित सोनोग्राफी तज्ञ अधिकारी गैरहजर असल्याचे दिसले। यावेळी माने यांनी हॉस्पिटलमधील प्रशासनाला धारेवर धरले। महापालिका दवाखान्यात रुग्णांना चांगली सुविधा कशी मिळेल यासाठी डॉक्टर राखी माने प्रयत्न करत असताना त्यांना हॉस्पिटलमधील अधिकारी कर्मचारी आणि प्रशासन यांच्याकडून देखील सहकार्य मिळाले पाहिजे। सोनोग्राफी विभागातील संबंधित डॉक्टर उशिरा आल्या। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।